वाशिमच्या रिसोड तालुक्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून अपहरण आणि दरोड्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात रिसोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई करत मोठा गुन्हा उघड केलाय। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आले। 8 आरोपी अजूनही फरार आहेत। या सगळ्यांच्या विरोधात फसवणूक, अपहरण आणि दरोडा असे विविध गुन्हे दाखल करण्यात आलेत। वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पेन येथील दीपक खांजोडे यांचा विवाह संभाजीनगर इथल्या राधा तुपे हिच्याशी झाला होता। या लग्नासाठी मध्यस्थांमार्फत 2 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं समोर आले। विवाहानंतर नवरी घरात नसल्याचं लक्षात येताच आरोपींनी घरात घुसून तोडफोड केली आणि नवरदेवाचे वडील सीताराम खांजोडे यांचं अपहरण करून निघून गेले। या संपूर्ण घटनांची साखळी लक्षात घेऊन पोलिसांनी अहिल्यानगर, संभाजीनगर आणि जालना इथं एकाच वेळी छापे टाकून नवरी मुलीसह इतर 4 आरोपींना अटक केली। नमस्कार। 14 डिसेंबरच्या पहाटे रिसोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 10 ते 12 लोकांनी दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली होती आणि 5:30 वाजल्यापासूनच SDPO वाशिम, LCBPI आणि पोलीस स्टेशन रिसोडची टीम तिथे दाखल झाली। तर हा तपास करता करता असं लक्षात आलं की ह्या लोकांनी आसेगाव पेन नावाच्या गावामध्ये एक फ्रॉड लग्न करून सुद्धा तिथे धुडगूस घातला होता। या दोन्ही गोष्टींची आम्ही सांगड घातली आणि लक्षात आलं की दोन्ही गुन्ह्यांमधले आरोपी हे सेम असण्याची शक्यता आहे। तसं CCTV ॲनालिसिस, CDR ॲनालिसिस करत आम्हाला त्यापैकी एका गाडीचं लोकेशन अहिल्यानगरला मिळालं आणि SP अहिल्यानगर आणि LCBPI अहिल्यानगर यांच्यासोबत आपण कोऑर्डिनेशन ठेवून तिथून आरोपी अटक केले। ज्या परिवारात लग्न केलं होतं त्या नवऱ्याच्या वडिलांना सुद्धा या लोकांनी किडनॅप केलं होतं आणि त्यांची देखील सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणी 2 वेगळ्या प्रकारचे गुन्हे, एक फसवणुकीचा प्लस अपहरणाचा आणि एक दरोड्याचे, असे 2 गुन्हे रिसोड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेले आहेत आणि सध्या पाहतो दोन्ही गुन्हे मिळून आपल्याकडे 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत।